वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरामध्ये काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागामध्ये तातडीने रस्ते तयार करा असे निर्देश अजित पवारांनी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिलेत। चाकणसह परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होत आहे। जळगावच्या खामगाव फाट्यावर रुग्णवाहिका दुभाजकाला धडकून अपघात झाला। या अपघातात एक जण ठार झाला असून 5 जण जखमी झालेत। रस्त्यावर अचानक मेंढी आडवी आल्यामुळे रुग्णवाहिका चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला। नाशिकच्या मनमाड बाजार समितीच्या सभापती दीपक गोंगाडांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आलेला आहे। ऐनवेळी एका संचालकाला मतदान प्रक्रियेपासून रोखल्यामुळे हा ठराव फेटाळण्यात आला। दरम्यान बहुमत नसल्याने सभापतींनी राजीनामा देण्याचं आवाहन विरोधकांनी केलं, तर आम्ही शेतकरी हिताचं काम करत असल्याचं गोगाड यांनी सांगितलं। भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयातील सफाई कामगारांच्या खात्यामध्ये 5 महिन्यांपासून वेतन जमा झालेलं नाही आणि त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष कायम असून त्वरित थकीत रक्कम देण्याची मागणी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना करण्यात आलेली आहे आणि येत्या काही दिवसात थकीत वेतनाची मागणी पूर्ण नाही झाली तर मात्र तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। भुसावळमध्ये व्यापारी संकुलाची दुरावस्था झालेली आहे। तक्रारी करूनही नगर परिषद दखल घेत नसल्यामुळे व्यापाऱ्यांचं ग्राहकांचं आरोग्य धोक्यात आलंय। व्यापारी संकुलामधील स्वच्छतागृहाची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय झाली असून लेआउटचं दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी बाहेर येत असल्याचं दिसतंय। दैनिक सकाळचा ठाणे विभागीय कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेस सकाळ माध्यमाचे संपादक राहुल गडपालेंसह कर्मचारी उपस्थित होते। यावेळी दैनिक सकाळला एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।